सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। आणि सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर उपासक आणि उपासिकांनो, माझं नाव सुनीता अनिल बोरकर आहे आणि मी आज माझ्या वडिलांची एक कविता म्हणून दाखवणार आहे। सर्वात आधी मी माझ्या वडिलांचा परिचय करून देते। माझ्या वडिलाचे नाव विठ्ठलरावजी धडकूजी वासनिक असे आहे आणि ते वरखेड जिल्हा अमरावती या गावचे रहिवासी होते। नंतर ते लग्नानंतर वाडी आंबेडकर नगर येथे राहायला आले होते आणि त्यांचा बकऱ्या चारत होते। बकऱ्या चारता चारता अशीच एक कविता बनविली, न भरणार पोट। काही शिकलेले नव्हते आणि आता त्यांचे निधन होऊन 17 वर्ष पूर्ण झाले आणि ती तारीख होती 8/8/2008 आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांची कविता त्यांना समर्पित करीत आहे। इथून जुतली रेंगी मग गेलो अंजन सिंगी। इथून जुतली रेंगी मग गेलो अंजन सिंगी। अंजन सिंगीहून पडला फेरा मग गेलो नेरा। नेराचे पोरं म्हणे बावा बावा मग गेलो डवर गावा। नेराचे पोरं म्हणे बावा बावा मग गेलो डवर गावा। डवर गावाच्या भुजार वहिनी मग गेलो कापूस तैनी। कापूस तैनीला होता मामा, तो म्हणे केव्हा आले। म्या म्हणलो गड्या आत्ताच आलो। म्या म्हणलं गड्या आत्ताच आलो। त्यानं म्हटलं बसा जेवाले। तर असाच बसलो खेटून तर 14 घेतल्या ठेसून। काय भाकरी। असाच बसलो खेटून तर 14 घेतल्या ठेसून। सहजच बसलो धरणाशी 15 घेतल्या वरणाशी। तिकून आली साई, तिनं केली भीड आणि मग मोडली म्या दीड। तरी काही भूक गेलीच नाही। क्या बात है। अमती दुमती 10 भाकरीचा केला काला, तेव्हा कुठं पाण्याले आधार झाला। तिकून आला साया, तो म्हणे दाजी भात वाढू की कुटार काढू। म्या म्हटलं गड्या झालं जेवण। म्या म्हटलं गड्या झालं जेवण। 7 नांदा पेलो पाणी, मग वाटलं जेवल्याच्या वाणी। जेवण झालं दुपारी, 1.25 मन खाल्ली सुपारी। सुपारी खाता खाता दुखले दात, 1.25 मन खाल्ला कात। कात खाता खाता दुखले कान, 1.25 मन खाल्ले मी पान। पान खाता खाता जीभ झाली जमा, 1.25 मन खाल्ला चुना। चुना खाता खाता आली ओकू। चुना खाता खाता आली ओकू, 1.25 मन खाल्ला मी तंबाखू। आणि मग गेलो मी घरी आणि बायकोले कराले लावली कडी। त्याच्यात मारली मी बुडी आणि जय भीम हो मंडळी, जय भीम हो मंडळी।